एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण राज्यामध्ये होणारी मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओला उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून टन किती हेक्टर जमीन रब्बी पिकाखाली आली आहे? तर या ठिकाणी 39 लाख हेक्टर हे ऑप्शन योग्य आहे. प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 2025 पर्यंत राज्यातील किती लक्ष हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली जाईल? तर 25 हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या स्मार्ट प्रकल्पाचे राज्यात किती हजार गावामध्ये नियोजन करण्यात आले आहे? तर 10,000 गावामध्ये. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने कोणत्या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्याचा निर्णय घेतला आहे? तर औरंगाबाद या जिल्ह्याचे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना किती रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे? तर 1 रुपयात. 1 हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला किती रुपये लाभ मिळणार आहे? तर 6,000 रुपये लाभ मिळणार आहे वर्षाला. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, राज्यातील कोणत्या ठिकाणच्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव दिले आहे? तर नवी मुंबई या विमानतळाला. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, देशाच्या एकूण 80,000 स्टार्टअपपैकी महाराष्ट्र राज्यात किती आहेत? तर 15,000 स्टार्टअप महाराष्ट्र राज्यात आहेत. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या वतीने रशियातील मॉस्को शहरात कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, केंद्र सरकारच्या कुसुम योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कृषी पंपाचे वाटप केले जात आहे? तर 1 लाख कृषी पंपाचे वाटप केले जात आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयामार्फत राज्यात सलोखा योजना राबविण्यात येत आहे? तर महसूल या विभागाच्या मार्फत महाराष्ट्र राज्यात सलोखा योजना राबवली जात आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या सुधारित वाळू धोरणानुसार प्रति नागरिकांना 1 रुपयासाठी वाळूचा दर किती रुपये ब्रास निश्चित केला आहे? तर 600 रुपये ब्रास वाळूचा दर निश्चित केला आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने कोणत्या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा केला? तर 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबरपर्यंत. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात कोठे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे? तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या वतीने महापशुधन एक्सपो कुठे घेण्यात आले आहे? तर शिर्डी या ठिकाणी घेण्यात आले आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, गायीचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी कोणत्या राज्यात गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो,
जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्यगीत म्हणून महाराष्ट्र राज्याने कधी स्वीकारले? तर 19 फेब्रुवारी 2023 रोजी स्वीकारले. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात कोठे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान स्थापन करण्यात येणार आहे? तर आंबेगाव या ठिकाणी. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या वतीने 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला आहे? तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार दिला आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील खाडी फ्लेमिंगो अभयारण्य रामसर क्षेत्र म्हणून घोषित केले आहे? तर ठाणे. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात कोठे जैवविविधता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या नवीन वस्त्रोद्योग धोरणात किती कोटी रुपये गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे? तर 25,000. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात कोठे आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? तर नाशिक या ठिकाणी. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ मुख अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ मुख अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली आहे. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर जर्मनी या देशासोबत करार केला आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रात मे 2023 अखेर पर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत किती कुटुंबाची नळ जोडणी करण्यात आली आहे? तर 1,12,00,000. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र कधी हागणदारी मुक्त करण्यात आला आहे? तर या ठिकाणी एप्रिल 2018 मध्ये. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील पहिला गोबरधन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आला आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आला आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवर 2 मोठी व किती लहान बंदरे आहेत? तर 48 इतकी आहेत. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, देशाच्या सर्व किनारी राज्यात माल हाताळणीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? तर 3रा क्रमांक आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई महानगरपालिकाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर केले. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.